नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज मी चाललो आहे पुन्हा गावी. आता मी भांडूप स्टेशनला आहे. रात्रीची कोकण कन्या आहे आपली. सो आज माझ्यासोबत ताई आणि माझा भाचा जय आहे. सो ते आता आपल्याला दादरला भेटतील. सो मी आता इथून दादरलाच निघालो आहे. मग आता भेटू दादरला. चला. तर आता दादर स्टेशनला पोहोचलो आहे मी. ताई वगैरे भेटली आहे. ताई आणि माझा भाचा जय आणि आयश सोडायला आला होता ताईला. चला आता ट्रेनला जाऊया. रात्रीचे 11 वाजले. दादरला गर्दी बघा किती. असं वाटतंय काय दादर कधी गर्दी कमीच होत नसेल. जबरदस्त गरम होत आहे. ट्रेनची अनाऊन्समेंट झाली आता. ट्रेन येईल आता 5 मिनिटात दादरला. 11:22 झाले. 10 मिनटं लेट आहे ट्रेन. बघू आता. ट्रेन आली आहे कोकण कन्या दादरला. बघूया जनरलला किती गर्दी आहे पहिल्या 2 डब्यामध्ये. बऱ्यापैकी खालीच आहे तसा. नाही, इकडे गर्दी आहे. बापरे, अजून सुद्धा गर्दी आहे ट्रेनला. चला आपण चढूया आता. ट्रेन सुटली आता दादरवरून. आमची साईड लोअर आहे. RAC कन्फर्म नाही झाली. माझी ॲक्च्युली तिकीट M2 मध्ये, यांची M3 मध्ये. तर मी इथे ताईच्या इथे बसलो आहे. थोड्याने जातो तिकडे M2 ला. कोकण कन्या ऑलवेज फुल. ठाणे स्टेशन आलं आहे. बघू ठाणा स्टेशनला किती गर्दी आहे. ठाणा स्टेशनला ॲक्च्युली एक डब्बा असतो. इथे कोकण कन्याच्या ठाण्याला उघडणारा एक डब्बा असतो, त्याची लाईन असते. ही बघा, ही इथून लाईन सुरू झाली आहे. बापरे, भरपूर लाईन आहे. ही बघा, अजून लाईन चालूच आहे. अरे बाबा, ही बघा, इथे लाईन संपली. जवळपास 6 ते 7 डब्यांची लाईन होती. आणि ठाण्याला चढणाऱ्या लोकांची सुद्धा खूप गर्दी आहे. चला आत जाऊया, नाहीतर लोक मला बाहेर काढतील. ठाण्याला खूप पॅक झाली. तर मित्रांनो, पनवेल येईल आता. 1:45 होत आलं आहे. ट्रेन निघतानाच 15 ते 20 मिनटं लेट होती. त्यामुळे थोडा टाईम इथे घेतो देते. 15 ते 20 मिनटं इथे लेटच आहे. पनवेलला आता 1:45 झालं आहे. आता पनवेल येईल. अजून आलं नाही आहे, पण अजून 5 मिनटात येईल पनवेल. पनवेल आलं आहे. एर्नाकुलम निजामुद्दीन लागली आहे. त्यामुळे त्या गाडीला पहिलं काढतील मला वाटतं, नंतर मग आपल्या गाडीला सोडतील. ती वसई रोडवरून आलेली आहे. पनवेलला तर काय जनरल डब्याला जास्त गर्दी दिसली नाही मला पाठीमागे. बघू
बघू शकता पनवेल स्टेशन. आता त्या हजरत निजामुद्दीन एर्नाकुलम गाडीला सिग्नल दिला आहे. सो ती गाडी पहिली निघेल आणि ती गाडी पास झाल्यानंतर मग आपली कोकण कन्या. त्या गाडीला सिग्नल दिला आहे. सो ती गाडी निघाली आहे. चला मी तुम्हाला कोकण कन्या जनरलला किती गर्दी आहे दाखवतो. या जनरलला तर ओके आहे, म्हणजे एवढी काही जास्त गर्दी नाही आहे. म्हणजे गर्दी आहे, सीटपेक्षा जास्त लोक आहेत, पण ठीक आहे. कोकण कन्याला बघूया, ही चालली आता. आणि इकडे बघा, ही कोकण कन्याची गर्दी. बापरे, खूपच एवढी पॅक आहे. आता इथे मला वाटतं 5 मिनटं तरी जातील, कारण की ही गाडी आत्ताच सुटली आहे. सो हिचा खेड स्टेशन 4 वाजलेत बरोबर. 4 वाजता खेडला आले. 1 तास लेट आहे जवळपास. जनरल डब्यामधले बऱ्याचपैकी पब्लिक उतरले. खेडला जरा ट्रेन क्रॉसिंगला थांबली आहे. समोरून कुठलं तरी ट्रेन पास होत्या. ट्रेन निघाले खेडवरून, क्रॉसिंग होती, त्यामुळे 10 मिनटं थांबली इथे. आता निघाले. आता चिपळूण येईल, 4:45 पर्यंत चिपळूण येईल. - 4:50 झालेत, चिपळूण आलाय. चिपळूणला पण बऱ्यापैकी पब्लिक उतरते. ते उतरत आहेत ते सगळे धावत धावत कुठे जातात काय मध्ये. बहुतेक त्यांची ST वगैरे आहे की काय या सकाळी 5ची. बहुतेक तिथे प्लॅटफॉर्मच्या बाहेर म्हणजे खाली ST वगैरे असणार सकाळची, त्यासाठी ते जातात. बघू शकता किती जण उतरलेत चिपळूणला. मला वाटतं जनरल डब्बा बऱ्यापैकी खाली झाला असेल. आज सकाळी 5 वाजता वडापाव, बापरे कोण खाणार आहे. ट्रेन निघाले चिपळूणवरून, क्रॉसिंग नाही दिली. आता पुढे सावर्ड्याला नाहीतर मग संगमेश्वरला असेल क्रॉसिंग. मध्ये मध्ये बरोबर
रत्नागिरी स्टेशन आलंय. सकाळचे आता 6:45 झालेत. गुड मॉर्निंग. रत्नागिरी स्टेशन आलंय. 7 वाजत आले आहेत आता. रत्नागिरी स्टेशनचं काम भरपूर चालू आहे, त्यामुळे जवळपास वर्ष झालं आहे काम चालू आहे. कधी संपणार आहे काय माहिती प्लॅटफॉर्मचं. आणि हे पोल जरा वेगळ्याच पद्धतीत बांधले. स्टेशन आलंय मित्रांनो. आता बरोबर 7:45 झालेत. विलवडेला पण उतरणारे खूप लोक आहेत. बापरे. हा तर माझ्या बरोबर माझा भाचा आहे जय. नुकतीच त्याने 10वीची एक्झाम दिली आहे. एक्झाम दिली म्हणजे रिझल्ट वगैरे लागला, पास झाला. तर पण अजून ॲडमिशन प्रोसेस सुरू नसल्यामुळे तो आमच्याबरोबर आता गावी येतोय. मग आता गावी आठवडाभर आम्ही राहणार सगळे, आणि नंतर मग आराध्य, आई, ताई, मी, आम्ही सगळेच एकत्र निघणार आहे. म्हणजे मजा येते. मोठ्याने बोलायच्यात, आवाज येत नाही. हो मग काय. हा, जय खूप कमी वेळा गावी आलाय, म्हणजे 2-3दाच गावी आलाय, त्यामुळे त्याला अजून मजा वाटते. पाऊस नाही, पाऊस सारखी राजापूर रोड. कणकवली, राजापूर रेल्वे स्टेशन. राजापूरला सुद्धा बऱ्यापैकी पब्लिक उतरली. जनरलमध्येच ॲक्च्युली पब्लिक जास्त आहे. या AC डब्यांमधून तर काय पब्लिक उतरत नाही जास्त. सगळे मडगाववालेच आहेत वाटतं. वैभववाडी येईल आता. आम्ही आता उतरतोय वैभववाडीला. पाऊस आहे जरा बारीक बारीक, वातावरण एकदम पावसाचं, आणि थोडा बारीक बारीक पाऊस लागून पण गेलाय. बघूया आता उतरल्यावर काय होतं. हे बघा, थोडा बारीक बारीक पाऊस लागून गेलाय आणि थोडा बारीक चालू पण आहे. आणि इथे आली आहे आपली वैभववाडी. हार्दिक स्वागत. पाऊस पडतोय थोडा थोडा, आणि मातीचा मस्त वास, सुगंध सुटलाय. मामा आलाय आपल्याला घ्यायला. आता त्याच्यासोबतच जाऊ आपण घरी. वैभववाडीला पण बऱ्यापैकी पब्लिक उतरले. हे बघा, पाऊस पडतोय बारीक बारीक.
सगळा प्लॅटफॉर्म भिजलेला आहे. जय, वेलकम टू वैभववाडी. ताई हो बघा तिकडे मामा आलाय. चला आता डायरेक्ट शॉर्टकट मारूया इथून. आलं स्टेशनच्या बाहेर. ट्रेन सुद्धा निघाली आपली कणकवलीच्या दिशेने. चला, मामाने गाडी इथेच पार्क केली आहे. सो ही वॅगनार मामाची. जाऊया आता. हा तो गोसावी आला होता ना आपल्याला हे चेक करायला. तर 8:45 वाजता बरोबर घरी पोचलो. तर हा ब्लॉग इथेच संपवतो मी. जर आवडला असेल तर प्लीज लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.